झी 24 तास एक पाऊल पुढे। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत सापडलेले काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेत। निमित्त आहे एका इफ्तार पार्टीचं। मुंबई पोलिसांतर्फे हज भवनात आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत मुख्यमंत्री गृहमंत्र्यांसोबत त्यांच्या स्टेजवरच्या वावरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत आल्यानंतर कृपाशंकर यांची काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवस कृपाशंकर सिंह दाखल करण्यात आला। हायकोर्टाने अँटी करप्शनवर प्रश्नचिन्ह उभं केलं। अशा स्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जे केसेस चालू आहेत आणि ज्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित राहणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना अभय देण्यासारखं आहे आणि या ठिकाणी चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होऊ शकतो आणि या माध्यमातून सरकारने एक प्रकारे त्यांना अप्रत्यक्षरित्या अभयदान प्रदान केलेलं आहे। निश्चितच एका प्रकारे अभयदान दिल्यासारखं वाटतं, मात्र आपल्याला कितपत हे योग्य वाटतं? नाही, अशा स्वरूपात या राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस सोबत एकत्र बसतात तर त्याचा अर्थ हा सरळ असतो की त्यांना या संदर्भामध्ये त्यांना संरक्षण द्यायचं आहे। हे योग्य नाही आहे। अशा ठिकाणी ज्याची चौकशी सुरू आहे ती निष्पक्षपातीने झाली पाहिजे, बिना दडपणानं झाली पाहिजे। यासाठी शक्य होईल तोपर्यंत असे प्रसंग टाळता आले असते तर बरं झालं। धन्यवाद एकनाथजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। हे होते विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे। तर एकूणच आपण बघतोय बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपांवर अनेक आरोप असताना कृपाशंकर सिंह मात्र मुख्यमंत्र्यांसोबत अगदी सहजतेने वावरत असताना दिसले या इफ्तार पार्टीत। त्यामुळे ते कुठे पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करतात की काय अशी शंका उपस्थित करण्यात येते। झी 24 तास एक पाऊल पुढे।